नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर सध्या कोकणात शिमगोत्सवाला एक वेगळीच रंगत आलेली आहे। प्रत्येक जण, प्रत्येक गावातील प्रत्येक माणसं आपापल्या पारंपरिक पद्धतीने हा शिमगा साजरा करतायत। तर अशाच काही गावातील प्रथांना किंवा काही गावातील शिमगोत्सवांना एक वेगळीच आगळी परंपरा लाभलेली असते। तालुका जिल्हा रत्नागिरी असणाऱ्या आणि रत्नागिरी मुख्य शहरापासून साधारण एक 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जांभारी गावातील एक आगळी प्रथा म्हणजे कोलत्यांची प्रथा। तर हे जांभारी गाव शास्त्री नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि रत्नागिरी तालुक्यामधील हे गाव आहे। तर रत्नागिरी तालुक्यातील शेवटचं टोक आपण ह्या गावाला म्हणू शकतो। तर हा इथला कोलत्यांचा शिमगोत्सव फार प्रसिद्ध आहे। तर इथले गावकरी अगदी पारंपरिक पद्धतीने इथला जो शिमगा आहे तर तो पार पाडत असतात आणि प्रत्येक जण शिमगोत्सवाला आपली प्रकर्षाने हजेरी देखील लावत असतात। तर या कोलत्यांची परंपरा नेमकी काय आहे किंवा हा नेमका शिमगोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो, कशा पद्धतीने पार पाडला जातो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि तिथल्याच मानकऱ्यांकडून प्रथम या सणाविषयी, या शिमगोत्सवाविषयी माहिती घेऊया। नमस्कार, मी सुधीर वासावे, भैरीदेव देवस्थान अध्यक्ष जांभारी। आमचं जे भैरी मंदिर आहे हे भैरी मंदिर सुमारे 400 वर्षापूर्वीपासूनचं स्थापना झालेलं आहे। या मंदिरामध्ये भैरी, कालकी, इंगळाई, जोगेश्वरी आणि कोणातल्या बाबा अशा देवतांची स्थापना केलेली आहे। या पुरातन मंदिराचं 2014 साली आम्ही नूतनीकरण केलेलं आणि तेव्हापासून आपण त्या मंदिरामध्ये वर्धापन दिनी साजरा करतोय। 10 तारखेला आपण वर्धापन दिन साजरा केला। धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्याच रात्री आपण त्या ठिकाणी जो मंदिराकडचा होम असतो तर तिथला होम आणि तिथले धार्मिक कार्यक्रम आपण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायंकाळी 4 वाजता पालखीचं आगमन जांभारी गावामध्ये होतं, जिथे देवाची मांड आहे। संपूर्ण गाव हा सुशोभित करण्यात येतो। वाडीचे सर्व जे अध्यक्ष आहेत त्यांचे जे ग्रामस्थ मंडळी आहे ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला आरास करून भैरीच्या पालखीचं दिमाखात वाजत गाजत या ठिकाणी आगमन होतं ढोल ताशांच्या गजरामध्ये। आणि हे करत असताना पालखी संध्याकाळी 7 वाजता मांडावरती येऊन स्थानापन्न होते। त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांच्या स्थानिक कार्यक्रमांची लगबग सुरू होते, ज्याच्यामध्ये राखणा असतात। ह्या राखणा वगैरे संपल्यानंतर रात्री 4 वाजता या ठिकाणी होम हवन हा एक मोठा कार्यक्रम असतो। याच्यामध्ये संपूर्ण गावातले लोक एकत्र येऊन होम रचण्याचा कार्यक्रम करतात आणि पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी प्रत्यक्षात कार्यक्रमांना सुरुवात होते। होम प्रज्वलित झाल्यानंतर या ठिकाणी जे ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि देवाचा नावाचा जयघोष करत कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर काळकाय देवी आणि त्रिमूर्ती देवी या 2 देवींचं एकत्रित मिलन अतिशय मनमोहक असा एक कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो। गावामध्ये येणारे अनिष्ट संकट असतील, रूढी परंपरा असतील, याचं हवन होण्याच्या दृष्टीने आणि या सगळ्या गोष्टीवरती मात करण्यासाठी एक कोलतं मारण्याचा कार्यक्रम इंगळाई देवी आणि कोलकांड या मानकऱ्यांच्या माध्यमातून इथे केला जातो आणि त्यानंतर त्या दोघांची गळाभेट होऊन फटाक्यांची आतषबाजी होते। अशा पद्धतीचा हा संपूर्ण कार्यक्रम आणि हा शिमगोत्सव पाहण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून लोकांची वर्दळ सुरू बावा भैरी बावा, कालकी, इंगळाई, जोगेश्वरी, कोणातल्या बावा महाराजा, पाठीवथरा नसात गवताच्या जबाबानं माझ्या तेजानं आज तुझी होळी पौर्णिमा देवा आणि तुझ्या अंडावरचा शिमगा देवा। सगळे मानकरी खानकरी हजर आहे देवा। घडेवाले घडं घेतील, निशाणवाला निशाण घेईल, ढोलवाला ढोल घेईल, इतर काय कार्यकर्ते कोंबड्यावाला कोंबडा घेईल, कोंबडा घेईल, घोड्यावाला चुडी घेईल, चूडवाले चूड घेतील तेव्हा काय चूक वाक नागरी अडीअडचणीचा हात दूर लागला असेल तर आज तुझी शिमगोत्सवाची होळी आनंदाने साजरी करून दे आणि सर्वांना सुखी संभाळ कल्याण
आपल्या समुद्राचे लांबून शहरातून गावातून काही पाहुणे आलेले आहेत. त्यांच्यातून काय आली देवातून होळी करून घे आणि सगळ्याचं कल्याण कर देवा भगवंता. वळाची खाली पिपिले
वैरदेव देवस्थानाची 200 रुपये देणगी आलेली आहे. श्री वैरदेव देवस्थान त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. कुमारी सानिका साजन बलेकर कांबळे लावगण यांच्याकडून श्री देवस्थानासाठी 200 रुपये दिले.
पण ते तुम्ही इथे आमंत्रणासाठी सातपुते आणि वारकरी यांना तुम्ही निमंत्रण करण्यासाठी इथे जमा करा, त्यांना विडा देण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं जबाबदारी आहे त्या सातपंथांना इथे बोलून घेणं, त्यांना प्रसादीचा वडा घेऊन येतो. म्हणजे कसं होतं, मग तुम्ही आम्हाला निरोप दिलाय, मग तुमची जबाबदारी ती त्यांना हजर तुम्ही सांगायचा. हा, त्याच्यासाठी हा विडा. आणि मग तो निमंत्रणाचा वेगळा.
धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी ह्या जांभारी गावातील सहाणेवर होमाला अग्नी दिला जातो। साधारण हा कार्यक्रम सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होतो। होमाला आग जेव्हा दिली जाते तर त्यानंतर पालखी सहाण्यावरून बाहेर येते। त्यानंतर होमाला प्रदक्षिणा मारली जाते आणि एकीकडे पेटता होम आणि एकीकडे सर्व गावकऱ्यांची गर्दी आणि त्यातूनच पालखी नाचवली जाते। अगदी पेटत्या होमाच्या बाजूला ही पालखी नाचवली जाते। प्रत्येक गावकरी इथे आपलं भक्ती आपली समर्पित करत असतो आणि त्यानंतर मग कोलत्यांची प्रथा सुरू होते। साधारण जळती कोलते म्हणजे जळते होलटे हातात घेतली जातात आणि त्यानंतर मग एक विशिष्ट नृत्य केलं जातं आणि त्यानंतर मग ती जी जळती कोलतं आहेत तर ती शास्त्रीय खाडीत फेकली जातात। यामागचं कारण असं आहे की गावावरचं संकट, गावावरच्या वाईट ज्या प्रथा असतील तर त्यांचं दहन हो आणि त्या समूळ नष्ट हो यामागची ही साधारण ही परंपरा असते। तर त्यानंतर मग पालखी सगळी नाचवली जाते आणि एक विशेष म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून दुकानांची देखील तिथे रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। एक आगीवेगळी सजावट आणि एक आगळा वेगळा तिकडचा माहोल नक्कीच पाहायला मिळतो। प्रत्येक जण आपली भक्ती परमेश्वराप्रती समर्पित करत असतो आणि इथल्या मनुष्यरूपी देवतांची जी गळा भेट होते तर ती देखील पाहण्यासारखी असते। एक आगळा वेगळा सोहळा इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर जी परंपरा आहे तर ती जळते कोलते घेऊन नाचण्याची परंपरा आहे। एक वेगळा भक्तिभाव आपल्याला इथे दिसून येतो। एकीकडे 100-200 माणसं तर दुसरीकडे 100-200 माणसं अशी एकत्र येऊन नाचतात, कोलते घेऊन नाचतात आणि एकमेकांची जेव्हा गळा भेट होते तेव्हा त्यानंतर मग त्यांचा उद्देश हा होमाच्या दिशेने असतो। त्यानंतर मग जे कोलते आहेत तर ते घेऊन सगळे घेऊन नाचत अगदी भक्तिभावाने त्या होमापाशी जातात आणि जे कोलते आहेत तर ते होमामध्ये त्यांचं समर्पण करतात। तर अशी एक आगळी वेगळी प्रथा, आगळा वेगळा शिमगोत्सव ह्या जांभारी गावचा आहे। प्रत्येक जण इथे आपल्या शिमगोत्सवात भक्तिभाव समर्पित करत असतो। इथला या जांभारी गावातला पटेकर वटार असेल, वासावे वटार, पावरी वटार, त्यानंतर कोलकांड वटार आणि झरवे वटार असे वटार जरी असले तरी प्रत्येकाची भावना ही एकच आहे। सगळेजण एकत्र येऊन हा शिमगोत्सव साजरा करतात, मोठ्या आनंदाने साजरा करतात। सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून या शिमगोत्सवाला जी सुरुवात होते ती सकाळी 10 वाजेपर्यंत हा अखंडपणे हा शिमगोत्सव साजरा होतो। यात वेगवेगळ्या प्रथा आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे कालिका देवीचा चव्हाट आहे, तिथे गाराणी घातली जातात, राखण दिली जाते। तर ह्या राखणीचा देखील हा आगळा वेगळा सोहळा असतो। त्यानंतर मग त्या प्रसादाचा वाटप होतो। प्रत्येक माणूस प्रसादाचं एक भक्तिभावाने भक्षण करतो आणि त्यानंतर मग जी कोलते नाचवण्याची जी परंपरा आहे ती सुरू होते। त्यानंतर सर्व कोलते नाचवण्याची वगैरे परंपरा झाली की थोडंसं या शिमगोत्सवाला किंवा या कार्यक्रमाची सांगता होते। प्रत्येक जण अगदी भक्तिभावाने तिथे आलेला असतो। आपल्या सणांची हीच एक खासियत आहे। हा प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव आपल्यात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा भरत असतो। जांभारी गाव जरी छोटं असलं तरी प्रत्येक इथल्या माणसांची मनं मोठी आहेत, यांचा भक्तिभाव मोठा आहे, यांची परंपरा देखील मोठी आहे। अर्थात कोकणातल्या सगळ्या ज्या परंपरा आहेत तर त्या विविधतेने नटलेल्या आहेत। तिथल्या प्रत्येक परंपरेला एक वेगळा दैवीय अस्तित्वाची एक झलक आहे, एक दैवीय अस्तित्वाचा पाठिंबा आहे। तर असाच साधारण हा शिमगोत्सव प्रत्येक कोकणात साजरा केला जातो। त्या पद्धतीने हा आगळा वेगळा शिमगोत्सव जांभारीत देखील साजरा केला जातो। ह्या शिमगोत्सवाची एक आगळी वेगळी झलक, एक आगळा वेगळा सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहिला। खरंच एक वेगळा भक्तिभाव या सगळ्या मंडळींनी देवाप्रती समर्पित केलेला आहे आणि एक वेगळा भक्तिभाव, एक वेगळी प्रचिती आपल्याला इथे पाहायला मिळाली, एक वेगळा जल्लोत्सव इथे आपल्याला पाहायला मिळाला। तर अशाच कोकणातल्या आगळ्या वेगळ्या परंपरा आपण आपल्यासमोर नेहमीच ठेवत जाऊ। तर आता वेळ झाले व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेण्याची। भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या।